समर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम् सीतासमारोपितवामभागम् पानो महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथम् कवन सो काज कठिन जग माही जे नाही होत तात तुम पाही। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। बोले शंकर भगवान की जय, श्री शिव महापुराण की जय, देवटाकेश्वर भगवान की जय। अपनी वाणी को पवित्र बनाने के लिए, चित्त एकाग्र करने के लिए और मेरे भगवान भोले बाबा के चरणों में अपना ध्यान लगाने के लिए थोड़ा सा भगवान भोले बाबा का नाम संकीर्तन करना है। सभी को विनती रहेगी कि अपने मुखारविंद से मेरे भोले बाबा का नाम स्मरण करते हुए अपने दोनों करतालों के साथ मीठी मीठी तालियों के साथ मेरे भोले बाबा का चिंतन करना है। भोले बाबा के चरणों में हमारा ध्यान, हमारा चित्त एकाग्र करके भगवान भोले बाबा का चिंतन करना है।
बोलिए शंकर भगवान की जय। श्री देव टाकेश्वर भगवान की जय। श्री शिव महापुराण की जय। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू भगवान श्रीदेव टाकेश्वर भगवान भोले बाबांच्या दरबारामध्ये आपला हा चालत असलेला भगवान शिवजींचं स्वरूप असणारा शिवकथा ज्ञान यज्ञ सोहळा, भगवान शिवजींची कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत। भगवान शिवजींची कथा आपण अथक परिश्रमातून आनंदाने उत्साहाने या ठिकाणी येऊन आपण सर्वजण श्रवण करण्याकरिता बसलेलो आहोत। भगवान शिवजींची कथा सहसा प्रत्येकाला श्रवण करण्याकरिता मिळत नाही। आपण कालच्या कथेच्या सत्रामध्ये याचं विवेचन ऐकलेलं आहे। भगवंताची कथा जर ऐकायची असेल तर अनेक जन्माच्या पुण्याचा उदय व्हावा लागतो। भगवंताची कथा सामान्य नाही। मी कालही तुम्हाला सांगून गेलो की भगवंताची कथा म्हणजे कोणती ऐरी गैरी पोथी नाहीये, एखादं साधारण पुस्तक नाहीये। भगवंताची कथा म्हणजे कोणता ग्रंथ, कोणतं पुराण नाही। तर मग भोले बाबांची कथा म्हणजे काय आहे? श्री शिव महापुराण कथा म्हणजे नेमकं काय आहे? ज्याप्रमाणे श्रीमद भागवत म्हणजे साक्षात राधा राणीचे हृदय असणारे माझे बाके बिहारी राधारमणजी सरकार म्हणजे श्रीमद भागवत आहे। श्री रामचरित मानस म्हणजे सीता मातेचं हृदय असणारे माझे प्रभू रामचंद्र साक्षात ज्या ग्रंथामध्ये, ज्या पुराणामध्ये वास करतात, तो ग्रंथ, ते पुराण म्हणजे श्री रामचरित मानस आहे। भगवती ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य ग्रंथ नाही। भगवती ज्ञानेश्वरी म्हणजे महावैष्णव ज्ञानोबराया साक्षात विराजमान आहेत ज्ञानेश्वरीमध्ये। आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करतो, अभंगावरती कीर्तन करतो। हे अभंग कीर्तन म्हणजे कोणता एखादा ग्रंथ तुकोबरायांनी लिहिलेला नाही, तुकोबराय साक्षात तुकोबरायांचा प्राण त्याच्यामध्ये सामावलेला आहे। त्याचप्रमाणे आपण भगवान भोले बाबांची ही श्री शिव महापुराण कथा श्रवण करीत आहोत। आणि ही कथा म्हणजे एखाद पुराण नाहीये, पुस्तक नाहीये, ऐरी गैरी पोथी नाहीये। आपण जर याला पोथी समजत असू तर आपण अपराध करतो आहोत। आपण जर याला पुराण समजत असू तर आपण अपराध करीत आहोत। मग श्री शिव महापुराण म्हणजे काय? तर श्री शिव महापुराण म्हणजे माझ्या साक्षात भोले बाबांचा वास ज्याच्यामध्ये आहे, माझे साक्षात भोले बाबा ज्या ग्रंथामध्ये विराजमान असतात, शब्दमयी रूपाने माझे भोले बाबा या ग्रंथामध्ये विराजमान आहेत। असा हा दिव्य ग्रंथ, दिव्य पुराण, पुराण म्हणून ग्रंथ म्हणून चालणार नाही। साक्षात भोले बाबाच आपल्या इथे 7 दिवस
शब्द रूपाने वास करीत आहेत. आपल्या प्रत्येकाचं हृदय, आपलं चित्त निर्मळ करण्याकरिता, आपल्या कल्याणाकरिता भगवान भोले बाबा या ठिकाणी शब्द रूपाने आलेले आहेत. आणि आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याला ते भगवान भोले बाबांचं चरित्र ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपण कुणापेक्षा कमी नाही बरं का. शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन येतं की जे श्रोते भगवान शिवजींची कथा श्रवण करतात ते सामान्य मनुष्य नाहीत. मग रुद्र एव न संशयः, ते सामान्य मनुष्य नाहीत. आपण जर भगवान शिवजींची कथा श्रवण करत असू तर आपण रुद्र भगवंताचे स्वरूप आहेत. आपण आणि सामान्य माणसामध्ये फरक आहे. गावातील मनुष्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. ज्या अर्थी भगवान भोले बाबांनी आपल्याला त्यांच्या चरणाजवळ जागा दिली, बसण्यासाठी जागा दिली, त्यांच्या कथेमध्ये येऊन आपण व्यवस्थित बसू शकतो, तर भगवान भोले बाबांची कथा सांगते की हे जेवढे श्रोते असतात, भाविक असतात की तन मन धनाने माझी कथा श्रवण करतात, ते सामान्य मनुष्य नाहीत, ते सामान्य भक्त नाहीत. मग कोण आहेत? तर रुद्र एव न संशयः, ते साक्षात रुद्र भगवंताचा अवतार आहेत. याच्यामध्ये तीळ मात्रही संशय नाही. म्हणून आपण कोण आहोत? रुद्र आहोत. रुद्र भगवंताचे स्वरूप आपण आहोत. आणि अशा स्वरूपामध्ये बसून आपण भगवान भोले बाबांची कथा सर्वजण अतिशय प्रेमाने आनंदाने श्रवण करीत आहोत. आज आपल्या कथेचा द्वितीय दिवस आणि कथा श्रवण करण्याकरिता तुम्ही आज मोठ्या संख्येने उपस्थित आहातच. आणि त्यातच दुधात साखर पडल्यासारखं म्हणजे आमची प्रेमाची मंडळी अर्थात लोहगावकर मंडळींचंही या ठिकाणी आज आगमन झालेले. सर्वांनी जोरदार टाळे वाजवायचे. आई आलेले आहेत, ताई आलेले आहेत, मावशी आलेले आहेत, सर्वच. आणि इकडे आमचे मामा आलेले आहेत, बापरे दाजीबी आलेले आहेत. मी जेवढे लोहगावकर मंडळी आलेले आहेत, पुरुष मंडळींना विनंती करेल की आपण व्यास मंचावरती यायचंय, विनंती असेल. माता भगिनी आई साहेब आलेले आहेत. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सर्व माईबाप वृंद या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये भगवान भोले बाबांची कथा ऐकण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहात. आणि भगवान शिवजींच्या कथेविषयी आपल्या मनामध्ये किती प्रीती असावी, किती प्रेम असावं, किती आवड असावी आपल्याला भगवान भोले बाबांच्या कथेविषयी. भगवान भोले बाबांची कथा बरकतपूर नगरीमध्ये चालू आहे. आणि श्रोते लोहगाव वरून आलेले आहेत. आणि आजही आपली सुद्धा किती संख्या वाढली की नाही. किती मंडळी आणले तुम्ही सोबत आज? मी 10 सांगितले होते. भगवान भोले बाबांच्या कथेविषयी आपली प्रीती कशी असावी, भगवान भोले बाबांवरती आपला विश्वास कसा असावा,
भगवान भोले बाबांच्या नामावरती आपला किती विश्वास असला पाहिजे याचं चिंतन आपण करणार आहोत। भगवान शिवजींची कथा दिव्य कथा है। भगवान शिवजींची कथा सामान्य कथा नहीं। मनुष्य के जीवन को मंगलमय बनाने वाला ग्रंथ है श्री शिव महापुराण। मनुष्य के मन को शांति एवं समाज में क्रांति लाने वाला ग्रंथ है श्री शिव महापुराण। जिसे श्रवण कर मिट जाती है हो, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की कथा। जय हो शिव कथा, जय श्री शिव कथा, जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय हो शिव कथा, जय श्री शिव कथा। जय भोलेनाथ। विसरले होते वाटतं। कथेला ऐकल्यानंतर आपलं दुःख दारिद्र्य नष्ट करणारी कथा भगवान शिवजींची कथा आहे। दरिद्रश्च क्षयी रोगी निर्भाग्य पाप कर्मवान। भगवान शिवजींची कथा ज्याला जे पाहिजे ते देणारी कथा आहे। आपण जी इच्छा करू ती पूर्ण करणारी इच्छा, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी कथा म्हणजे भगवान शिवजींची शिवकथा आहे। आपण कोणतीही कामना करा, भगवान शिवजी निश्चित पूर्ण करतात। भगवान शिवजी आपण कोणतीही कामना केली, कोणती इच्छा प्रगट माझ्या भोले बाबांसमोर केली की माझे भोले बाबा ती इच्छा ती कामना सर्वच्या सर्व पूर्ण करतात। भोले बाबांची कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत। भगवंताची कथा श्रवण करत असताना आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे, मुखामध्ये भगवान शिवजींचं नामस्मरण असलं पाहिजे आणि डोळ्यासमोर फक्त भगवान शिवजीच आपल्याला दिसले पाहिजे। अशी ज्या वेळेस आपली अवस्था होईल, भगवान शिवजी आपल्याला भेट देण्याकरिता दूर नाहीत, भगवान शिवजी इथेच आहेत, फक्त ही आपली अवस्था तयार झाली पाहिजे। कन कन में बसा हे राम किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला। प्रत्येक कणा कणामध्ये माझा भोले बाबा आहे, फक्त आपण तो भाव ठेवला पाहिजे। आपण जर तसा भाव ठेवला तर प्रल्हादासाठी माझा भगवंत खांबातून प्रकट होतो। आपण जसा भाव ठेवू तसा भगवंत आपल्यासाठी प्रकट होतो, फक्त आपण तसा भाव ठेवला पाहिजे। द्रौपदी मातेने आवाज दिला भगवंताला, भगवंत साडी होऊन द्रौपदी मातेची सहायता करण्यासाठी आला की नाही? मग आपणही कधीतरी भगवान भोले बाबाला आवाज द्यावा की हे भोले बाबा, आज मी खूप संकटात आहे आणि तुझ्याशिवाय मला आज कुणीच सोडवणार नाही।
अशी आपण ज्या वेळेस माझ्या भोले बाबांच्या चरणाजवळ प्रार्थना करू, नक्कीच माझे भोले बाबा आपल्याला त्या संकटातून सोडवतील. फक्त आपला विश्वास असला पाहिजे. तेरा साथ निभाएगा हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. भोले शंकर आणि हात वर सर्वांचा हात जो हात वर करणार त्याला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर करणार. जिस दिन में तो सबसे मन से उसका हो जाएगा उस दिन से तो हर पल उसको अपने संग पाएगा उस दिन से जो हर पल इसको अपने संग पाएगा. तेरे संग संग चलेगा ये ओ तेरे संग संग चलेगा ये आवाज जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. मगर तो जबे उसके भजनों को गाएगा सासन से तेरे सामन वो आएगा भरोसा सच्चा तेरे सामने वो आएगा. प्यास नैनों की बुझाएगा प्यास नैनों की बुझाएगा पर प्यास जरूरी है पर प्यास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. तेरा साथ निभाएगा ओ तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है काय पाहिजे? विश्वास पाहिजे का थंडी वाजते म्हणून चहा पाहिजे? विश्वास पाहिजे भोले बाबावरती. जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत भगवान भोले बाबा आपल्याला भेटणार नाही.
म्हणून आपला विश्वास बसला पाहिजे. शिव महापुराण ग्रंथामध्ये आपण काल प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आपण महात्म्य ऐकत होतो. पुढील आता चरित्र चंचुला आणि बिंदुकजींचं आहे. चंचुला ही पतिव्रता स्त्री, बिंदुक हा ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेला, जातीने ब्राह्मण आहे आणि कर्म मात्र वाईट आहे. माणूस हा जन्मापासून कधीच वाईट नसतो गड्या. माणसाला संगत वाईट बनवते. म्हणून जीवन जगत असताना आपण कुणाच्या संगतीत आहोत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण कमी शिकलो तरी चालेल, परंतु निर्णय मात्र योग्य घेता आला पाहिजे. एज्युकेशन जास्त घेतल्यापेक्षा डिसिजन योग्य घेता आला पाहिजे माणसाला. नाहीतर जीवनाचा डिसिजन जर चुकला तर एज्युकेशन घेतलेलं काही कामाचं नाही. कितीही डिग्री घ्या, कितीही शिक्षण करा, जर निर्णय चुकला तर ते शिक्षण काही कामाचं नाही. म्हणून हा जो बिंदुक आहे, गावातील काही वाईट मंडळीच्या संगतीला लागला आणि वाईट मंडळींच्या संगतीला लागल्यानंतर पाप आचरण करू लागला. चोऱ्या करणे, अनेक प्रकारचे पाप कर्म तो करू लागला. एके दिवशी असंच भ्रमण करत असताना तो एका सरोवरावरती गेला आणि सरोवरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शबला नावाची गणिका स्नान करत होती. त्या बिंदुकने ते पाहिलं आणि काही धन देऊन त्या गणिकासोबत तो राहू लागला. आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाबाळांचा त्याग केला. ज्याप्रमाणे आपण काल देवराज ब्राह्मणाचं चरित्र ऐकलं, त्याचप्रमाणे आज आपण बिंदुक ब्राह्मणाचं चरित्र ऐकणार आहोत. बिंदुक ब्राह्मणाचं चरित्र का ऐकायचंय? ज्यावेळी सूत महाराज शौनकादी ऋषींना कथा सांगत होते आणि सूत महाराजांनी कथा सांगत असताना देवराज ब्राह्मणाचं चरित्र सांगितलं. देवराज ब्राह्मणाचं चरित्र सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं की तो देवराज खूप मोठा पापी होता आणि भगवान शिवजींची कथा ऐकल्यानंतर त्याला भगवान शिवजींचा धाम प्राप्त झाला. परंतु शौनकादी ऋषी म्हटले, महाराज, या कलियुगामध्ये ज्या देवराज ब्राह्मणाने जेवढं पाप केलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त पाप करणारी मंडळी जन्माला येऊ शकतात. मग त्यांचं कल्याण होईल का? तर सूत महाराज म्हणतात, अहो, त्यांचं कल्याण होईल का ही शंका तुमच्या मनामध्ये ठेवू नका. जगातील सर्वात मोठा पापी ज्याला म्हटलं जातो तो कोण पापी? ज्याने आपल्या आई वडिलांचा घात केलेला आहे, ज्याने आपल्या आई वडिलांना मारलेलं आहे, ज्याने आपल्या आई वडिलांचे प्राण घेतलेले आहेत, यापेक्षा मोठा पापी या जगतात दुसरा कोणी नाही. म्हणाले, अशा पाप्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याचंही कल्याण माझ्या भोले बाबांची कथा ऐकल्यानंतर झालं. आणि तीच कथा आता सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत. इकडे नंदिकेश्वर भगवान सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमारांना विंध्याचल पर्वतावरती सांगत आहेत. सनकादी ऋषी नारदजींना सांगत आहेत, नारदजी व्यासजींना सांगतायत आणि व्यासजी सूत महाराजांना
हा कथाक्रम आपण काल पाहिला. त्याच कथाक्रमानुसार आता सूत महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगत आहेत. म्हणतात की तो बिंदुक आहे आपल्या मुलाबाळांचा पत्नीचा त्याग केला आणि त्या गणिकेसोबत राहू लागला. आणि राहत असताना घरचं जेवढं धन होतं तेवढं त्याने त्या गणिकेला नेऊन दिलं. घरातील सर्व धन संपलं. मग आता धन आणायचं कुठून, म्हणून आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र त्याने मागितलं. पत्नी म्हटली, अहो माझ्या पतिव्रतेचं लेणं म्हणजे माझ्या गळ्यातील मंगळसूत्र आहे आणि पतीने त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि तुम्हीच ते घेऊन जाता. ती जी चंचुला नावाची त्यांची पत्नी आहे बिंदुकच्या पाया पडते की अहो ऐका, माझं सौभाग्याचं लेणं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही दुसरं काहीही घेऊन जा, परंतु कमीत कमी माझ्या गळ्यामध्ये तेवढं सौभाग्याचं लेणं ठेवा माझ्याजवळ. मी समाजामध्ये वावरत असताना, मी समाजामध्ये गावामध्ये चालत असताना, फिरत असताना माझ्या गळ्यामध्ये जर माझं मंगळसूत्र दिसलं नाही तर मला लोक काय म्हणतील. तरी बिंदुक ऐकत नाही आणि बिंदुकने तिच्या गळ्यातील ते मंगळसूत्र ओढून घेतलं आणि त्या गणिकेला नेऊन दिलं. काही कालांतराने आता परत धनाची इच्छा प्रकट केली त्या गणिकेने त्याच्याजवळ. आणि इच्छा प्रकट केल्यानंतर तो बिंदुक आता आपल्या आई वडिलांकडे आला. आपल्या आई वडिलांजवळ जेवढं धन होतं तेवढं धन घेतलं आणि त्या गणिकेला नेऊन दिलं. परंतु तरीही त्या गणिकेचं मन भरलं नाही, म्हणून तो बिंदुक परत आपल्या आईजवळ आला आणि आईला आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मागू लागला. आई म्हणाली, तुझ्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तू घेऊन गेलेला आहे आणि परत आता माझ्या सौभाग्याचं लेणं तू घेऊन जातोय, तुला लाज नाही वाटत. तो जो बिंदुक आहे असं म्हणतात, विनाश काले विपरीत बुद्धी. ज्याचा विनाश जवळ आलेला असतो त्याची बुद्धी काम करत नाही. आपण दुर्योधनाचं चरित्र ऐकलं असेल महाभारतामध्ये. ज्याचा विनाश जवळ आलेला आहे त्याची बुद्धी काम करत नाही. तशीच आज हा जो बिंदुक आहे याच्याही विचारांवरती, विवेकावरती पांघरून पडलेला आहे आणि तो कुणाचंच ऐकत नाही. आपल्या आईच्या गळ्याला जे मंगळसूत्र घातलेलं आहे त्या मंगळसूत्राला त्याने ओढणार, तेवढ्यात आईने त्याचा हात धरला. खबरदार जर माझ्या मंगळसूत्राला हात लावला तर. तरी तो ऐकत नाही. वडील धावून आले. वडील सांगतात, अरे बिंदुक तुझी आई आहे ती, आईच्या गळ्यातील मंगळसूत्र कुठे घेऊन जात असतात का. बिंदुक ऐकायला तयार नाही. वडील त्याच्यावरती मारण्याकरता त्याच्यावरती धावून आले, परंतु आई वडील वृद्ध आहेत. या बिंदुकने काय केलं, आपल्या आई वडिलांनाच मारून टाकलं आणि त्यांच्या गळ्यातील जेवढं धन आहे तेवढं त्या गणिकेला नेऊन दिलं. आणि आता हा बिंदुक त्या गणिकेसोबत राहू लागला. राहत असताना काही कालांतराने ती गणिका त्याला सोडून निघून गेली. इकडे त्याची पत्नी ही वाईट वळणाला लागली. कालांतराने बिंदुक आजारी पडला, मृत्यू झाला बिंदुकचा आणि प्रेत योनीमध्ये तो गेलेला आहे. कोण? बिंदुक. प्रेत योनीमध्ये गेल्यानंतर
ही त्याची जी पत्नी आहे ती वाईट वळणाला लागलेली होती. काही कालांतराने असं म्हणतात की माणसाजवळ जोपर्यंत सौंदर्य आहे तोपर्यंतच सर्वांना आपण चांगले वाटतो. एकदा का आपलं सौंदर्य नाहीस झालं की आपल्यासोबत बोलण्याकरिता सुद्धा कोणी राहत नाही. अहो, हे सौंदर्य खूप खतरनाक आहे. काल जे सौंदर्य आपल्या जवळ होतं ते आज आपल्या जवळ राहणार नाही. आज जे आहे ते उद्या आपल्या जवळ राहणार नाही. आणि आपण सौंदर्यावरती घमंड करतो. सौंदर्य कुणाचंच टिकून राहिलं नाही. रक्त मांस हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है चाम. हे काय आहे? रक्त हड्डीचं शरीर, मांस, त्याच्यावरती हे कपडा आहे. कशाचा? चमड्याचा. कुणाचा काळा कपडा आहे, कुणाचा गोरा कपडा आहे. आफ्रिकेतील लोकांचा एकदम काळा कपडा आहे. अमेरिकेतील लोकांचा पांढरा शुभ्र कपडा आहे. फक्त कपडा आहे. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. पवन चले पवन चले उड़ जाना रे पगल. समय सोच पछताना, समय सोच पछताना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांगता है एक दिन माटी में मिल जाना. चार जना मिल गड़ी बनाई चले काट की डोली हो. चले काट की डोर, चले काट की डोर. चार जना मिल गड़ी बनाई चले काट की डोली हो. चले काट की डोली. भूख दई रे चार तरफ से आग लगा दी हो. चार तरफ से आग लगा दी. भूख दई रे जसहोरी, भूख दई रे जसहोरी. काटन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना.
क्या तन मांझता रे आता ते कथा ऐकतो असं म्हणतो. मिल जाना. एवढे गोड गाणारे वाजवणारे असल्यानंतर तुमचं कथेमध्ये मन लागणार आहे का? डायरेक्ट तोंडावर नाही म्हणता तुम्ही. सुंदर असे गायक वादक, सुंदर अशी साऊंड सिस्टम आणि त्याच्यातच तुमचा प्रत्येकाचा चेहरा रेकॉर्ड करणारे आमचे माऊली दादा खास तुमच्या सेवेसाठी जाफराबाद वरून आलेले आहेत. आणि त्यातच तुम्ही सर्व जाणकार मंडळी, तुम्हाला गायन कसं असतं, वादन कसं असतं, कथाकार कसा असावा सगळं तुम्हाला माहिती आहे. कोणती कथा कुठं सांगितली पाहिजे हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे असं जपून असं थोडं लक्षपूर्वक कथा करावी लागते. कारण तुम्ही माझ्यासारखे कित्येक महाराज लोक उघडून पिले नाही. तुम्ही खूप भगवान भोले बाबांचे सेवक आहात, आनंदाने श्रवण करणारे श्रोते आहात. आपला विषय चालू होता की सौंदर्य टिकत नाही, कितीही त्याला रगडा घसडा, तुम्ही कितीही त्याच्यावरती. आता प्रत्येकाचं गॅरेज वेगळं आहे. माणसाचं गॅरेज वेगळं, महिलांचं गॅरेज वेगळं, लेडीज ब्युटी पार्लर. आमचे गुरुजी त्याला महिला गॅरेज म्हणतात. काय म्हणायचे? महिला गॅरेज. आणि पुरुष ज्या ठिकाणी कोणता बुलेट कट, वन साईड, टू साईड, काही काहीचं फक्त वर टोप राहतो, ते वेगवेगळे कट आहेत. कितीही सौंदर्य तुम्ही कितीही नटा, काही करा, एक ना एक दिवस सौंदर्य संपणार आहे. आणि जे आपले चाहते मंडळी ते आपल्याला चहालाही बोलवणार नाहीत. म्हणून सौंदर्यावरती कोणीच घमंड करू नये. त्या चंचुलेचंही सौंदर्य नष्ट झालं, कुणी बोलण्यासाठी तयार नाही. मग काय करावं? गावात कुणी बोलत नाही म्हणून प्रयागराज ठिकाणी गेली. प्रयागराज ठिकाणाहून तीर्थयात्रा करत असताना गोकर्ण क्षेत्रामध्ये पोहोचली. आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एका शिवालयामध्ये पोहोचली. अशीच कथा त्या ठिकाणी प्रारंभ होती. आणि ती कथा रोज श्रवण करावी त्या चंचुलेने. काय करावं? कोणी बोलत नाही. ही कथा ऐकली ती कमीत कमी कथेनंतर आपल्याला भोजन तरी मिळतं या आशेने त्या ठिकाणी ती बसायची. आणि ती चंचुला भगवान भोले बाबाची कथा त्या शिवालयामध्ये श्रवण करते. कालांतराने आजारी पडली. आजारी पडल्यानंतर भगवान भोले बाबांचे गण तिला घेण्यासाठी आले. आता यमराजच्या दूतांची इच्छा झाली नाही परत तिथं जाण्याची. कारण ज्यावेळेस देवराजला घेण्यासाठी यमराजाचे दूत आले होते त्यावेळेस भोले बाबांच्या गणाने त्यांची अवकाळा केली होती. म्हणून ते आज आलेच नाही. म्हणाले जे भोले बाबांची कथा ऐकतात त्यांना घेण्यासाठी आपल्याला जायचं काहीच कारण नाही. तिथं कोण जातात? भोले बाबांचे गण जातात. म्हणून भोले बाबांचे गण त्या ठिकाणी पोहोचले. तिथं गेल्यानंतर त्या चंचुलेला घेऊन कैलास धामाला पोहोचले. आणि कैलास धामाला पोहोचल्यानंतर पार्वती मातेच्या समोर आता चंचुला उभी आहे. आणि चंचुला उभी असताना पार्वती मातेला चंचुलेने प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर पार्वती मातेला विचारू लागली, मैया जीवन में मैंने तो बहुत पाप कर्म किए हैं. इतने पाप कर्म करते हुए भी आज मुझे आपके सानिध्य में जगह किस वजह से मिली है? मला कोणत्या कारणाने तुमच्या सानिध्यामध्ये आज जागा मिळाली? तर पार्वती माता सांगते की चंचुला, आपने जो मेरे नाथ
स्वामी भोले बाबा की शिव कथा श्रवण की है, उसी का यह फल है. तुम्ही जी माझ्या भोले बाबांची शिव महापुराण कथा श्रवण केली ना, त्याचंच हे फळ आहे. आणि माता पार्वतीने चंचुलेला आपल्या दासीमध्ये सामील केलं आणि आपल्या दासीमध्ये सामील केल्यानंतर आता चंचुला पार्वती मातेची सेवा करू लागली. सेवा करत असताना चंचुलेच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी खटकायचा. विचार करायची, मी तर भगवान भोले बाबांच्या माता पार्वतीच्या धामाला येऊन पोहोचले, परंतु माझ्या पतीचं काय झालं असेल? आपला नवरा, आपला पती कितीही दारुडा असू द्या, कितीही वाईट असू द्या, तरी सुद्धा आपल्या पत्नीला तो प्रियच असतो. तशीच ही चंचुला माता पार्वती मैयाकडे गेली आणि पार्वती मैयाकडे गेल्यानंतर तिथं ती पोहोचली. पार्वती मैयाला प्रणाम केले आणि पार्वती मैयाला प्रणाम करून म्हणू लागली, मैया आपसे मुझे एक प्रश्न पूछना है. पार्वती मैया म्हणाली, आपका क्या प्रश्न है? तुमचा काय प्रश्न आहे? कोणता प्रश्न आहे तुमचा? बोले, मैया आपने तो मुझे आपके चरणों में जगह दे दी, लेकिन मेरे पति की क्या अवस्था हुई है, उनको कौन सी योनि प्राप्त हुई है, मुझे कृपा करके बताइए. पार्वती माता, ह्या कोण आहेत? पार्वती माता. त्या कोण आहेत? चंचुला आहेत बसलेल्या. चंचुला पार्वती मातेला प्रश्न करतायत कि मैया, मेरे जो पति थे उन्होंने भी बहुत पाप किए जीवन में, उनकी क्या व्यवस्था हुई, उनको कौन सी योनि प्राप्त हुई है, त्यांना कोणती योनि प्राप्त झाली, मला कृपया करून सांगता का? आणि चंचुला पार्वती मातेला विचारतायत. आता पार्वती माता म्हणते, पार्वती माता आता चंचुलेला सांगते की तुझे पती जे आहेत त्यांनी खूप पाप कर्म केले आणि तुझ्या पतीला प्रेत योनी प्राप्त झालेली. कोणती योनी? प्रेत योनी. म्हणाले, मैया जैसे मुझे आपने आपके सानिध्य में जगह दे दी, मेरे पति को नहीं मिल सकती मेरे भोले बाबा के चरणों में जगह? माणसाने आपलं कल्याण करत करत आपल्या जोडीदाराचंही कल्याण केलं पाहिजे. आपण जर भोले बाबांची सेवा करत असू तर आपल्या जोडीदाराला भोले बाबांच्या सेवेमध्ये हजर केलं पाहिजे. माणसाने जीवन जगत असताना आपणही आनंदाने जीवन जगावं आणि दुसऱ्यालाही आनंदात जीवन जगू द्यावं, असं जीवन जगावं. आणि आता जी चंचुला आहे ती आपल्या पतीविषयी विचारते आणि विचारत असता पार्वती माता सांगते की तुझ्या पतींना प्रेत योनी प्राप्त झालेली. म्हणाले, माझ्या पतीला प्रेत योनी कशी प्राप्त झाली? म्हणाले, तुझ्या पतीने खूप पाप कर्म केले, तुला माहिती नाही? म्हणाले, मला माहिती, पण त्याच्यासाठी काही उपाय असेल ना? मी सुद्धा खूप पाप कर्म केले होते, माझे पाप कर्म नष्ट झाले भगवान भोले बाबांची कथा ऐकल्यानंतर. मग माझ्या पतींचेही पाप जळून भस्म झाले पाहिजे, त्यांचीही सुटका त्या प्रेत योनीतून झाली पाहिजे, याच्यासाठी काहीतरी उपाय असेल ना? म्हणाले, आहे ना. मग कोणता उपाय? म्हणाले, तुझ्या पतींना तू शिव महापुराण कथा ऐकव. बोली, मैया मुझे ना संस्कृत भाषा आती है, ना मुझे कथा करनी आती है, मुझे कुछ भी नहीं आता, मुझे बस सेवा करनी आती है. मला फक्त सेवा करता येते, मला ना कथा सांगता येते, ना संस्कृत भाषा येते, मला वाचता लिहिता येत नाही. मैया मैं आपसे विनती करती हूँ कि आप ही मेरी सहायता कीजिए, तुम्हीच माझी सहायता करा, माझी मदत करा. आणि पार्वती माता आता चंचुलेला सांगते की मी तुझ्या पतींना त्या प्रेत योनीतून सोडवण्याकरिता
तुंबरू ऋषींना पाठवते. कुणाला? तुंबरू ऋषींना. तुंबरू ऋषी हे भगवंताच्या कथेचं गायन करणारे ऋषी आहेत. ज्याप्रमाणे नारद महर्षी भगवान नारायणाचं नेहमी भजन करत असतात, त्याचप्रमाणे हे तुंबरू ऋषी सदैव भगवंताची कथेचं कथन करत असतात, सदैव कथा सांगत असतात तुंबरू ऋषी. आणि ते तुंबरू ऋषी, पार्वती मातेने तुंबरू ऋषींचं ध्यान केलं आणि तुंबरू ऋषींचं ध्यान केल्यानंतर जो प्रेत योनीमध्ये जो बिंदूक आहे तो इकडे प्रेत योनीमध्ये भटकतोय. असं म्हणतात की प्रेत योनीतील माणसाला बोलता येत नाही, काही भूक लागली तर खाता येत नाही, तहान लागली तर पिता येत नाही. मग त्याचं कल्याण कसं होईल असं म्हणतात, त्याला ऐकताही येत नाही. मग त्याचं कल्याण कसं होईल? प्रश्न आहे की नाही? परंतु भगवान शिवजींची कथा अशी आहे, दगडाला ही पाजर फोडणारी कथा माझ्या भोले बाबांची. मेरे भोले बाबा की कथा श्रवण करने के बाद पत्थरों में भी प्राणों का संचार हो जाए, ऐसी मेरे भोले बाबा की कथा है. भोले बाबांची कथा ऐकल्यानंतर माणसाच्या हृदयामध्ये भक्ती काय, दगडामध्ये सुद्धा पाझर फुटेल अशी गोड कथा माझ्या भोले बाबांची. आणि तुंबरू ऋषी आता ती कथा त्या बिंदुकला सांगणार आहेत. पार्वती मातेने त्या तुंबरू ऋषींना बोलवलेलं आहे आणि तुंबरू ऋषींना बोलवलं पार्वती मातेने. तुंबरू ऋषींचं आगमन होत आहे. तुंबरू ऋषींचं आगमन होत असताना तुंबरू ऋषी भगवान भोले बाबांचं भजन करत होते. भगवान भोले बाबांचं भजन करतायत तुंबरू ऋषी. तुंबरू ऋषींना हो भोले हो भोले हो भोले शंकर पधारो, ओ भोले शंकर पधारो, वेदों में कहा जटाधारी पधारो, वैभो गंगा जटा में तुम्हारी हम हैं प्यासे हो भोले. हात वर, जय भोलेनाथ. हात सर्वांचे वर. भगीरथ को गंगा प्रभु तूने दी है, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. नीलकंठ महादेव हमें है भरोसा, इच्छा तुम्हारी बिना कुछ भी ना होता. हे भोले शंभु पधारो, जय भोले. शंकर पधारो, किसने रोका वहाँ, आओ बस रमैया सबको सजया दारी पधारो, तुमको बुलाते यहाँ. हे तुंबरू ऋषींचं आगमन झालं आणि तुंबरू ऋषी माता पार्वतींच्या आदेशानुसार आता तो पापी असणारा बिंदुक जो आहे त्याला भगवान शिवजींची कथा सांगण्यासाठी तयार झालेले आहेत.
या कोण आहेत? पार्वती माता, चंचुला माता आणि तुंबरू ऋषी. तुंबरू ऋषी भगवान शिवजींची शिवकथा सांगण्याकरिता माता पार्वतीच्या आदेशाने आलेले आहेत. आणि हा जो बिंदुक आहे प्रेत योनीमध्ये होता आणि प्रेत योनीमध्ये असताना त्याला कथा ऐकता येत नाही. मग असं म्हणतात की जे राक्षसी स्वभावाचे असतात ते धर्म कार्यामध्ये विघ्न आणत असतात. मग तो तुंबरूजी ज्यावेळेस कथा सांगत होते, या बिंदुकने काय करावं? ज्या ठिकाणी तुंबरू ऋषी बसलेले आहेत त्यांच्याजवळ यावं आणि त्यांना त्रास द्यावा. कुणी? प्रेत योनीमध्ये असलेल्या बिंदुकने. धर्म कार्यामध्ये जे त्रास देतात समजून जावं, त्यांच्यामध्ये काही ना काही राक्षसाचा गुण आहे. हा बिंदुकही तसाच करायचा. मग तुंबरू ऋषींनी काय केलं? असं ऐकत नाही का? मग त्याला एका खांबाला बांधलं. आणि हा एका जागी बसून कथा ऐकत नव्हता म्हणून त्याला एका खांबाला बांधलं गेलं. आणि बांधल्यानंतर आता चंचुला माता समोर बसली. बिंदुकला एका खांबाला एका झाडाला बांधलं आणि आता तुंबरू ऋषी भगवान शिवजींची कथा सांगतायत. भगवान शिवजींची कथा तुंबरू ऋषी सांगतायत. विद्येश्वर संहिता सांगितली, उमा संहिता सांगितली, रुद्र संहिता सांगितली, कोटी रुद्र संहिता सांगितली, शतरुद्र संहिता सांगितली, वायव्य संहिता सांगितली आणि कैलाश संहिता सांगितली. अशा 7 संहिता आता तुंबरू ऋषींनी चंचुला मातेला आणि त्या बिंदुकला ऐकवले. आणि ज्यावेळी कथा पूर्ण झाली आणि कथा पूर्ण झाल्यानंतर एकच जयकार झाला, जयघोष झाला. बोलिये शंकर भगवान की जय, श्री शिव महापुराण की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. जयकार झाला. भगवान शिवजींच्या चंचुला माते समोर अर्थात आपल्या पत्नी समोर येऊन उभा राहिले. पार्वती माता तुंबरू ऋषींना बिंदुकजींनी प्रणाम केला. तुंबरूजींना प्रणाम केला बर का. नंतर चंचुला मातेनेही प्रणाम केला. आणि आता सर्वजण कैलाशावरती गेलेले आहेत. कैलास पर्वतावरती कैलास धामाला पोहोचले. आणि तिथं गेल्यानंतर पार्वती मातेचे चरण पकडले माझ्या चंचुला मातेने आणि म्हणून म्हणाली, मैया आपकी वजह से मेरे पति मुझे आज वापस मिले हैं. मैं आपके ऋण से मुक्त कैसे हो सकती हूँ? बोले चंचुला, मेरे ऋण से मुक्त होने की कोई जरूरत नहीं है. ये तो अपने भोले बाबा की, अपने शिव जी की शिव कथा का महिमा है. उसकी ही फलश्रुति तुझे तेरे पति आज इस अवतार में, इस रूप में प्राप्त हुए. आणि सर्वांनी तुंबरू ऋषींना प्रणाम केला, पार्वती मातेला प्रणाम केला आणि भगवान शिवजींचं सर्वजण भजन करू लागले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
सर्वांनी एकमेकांना सहाय्य करू अवघे करू सुपंथ सर्वांनी उभं राहायचं हे महादेव हात वर सर्वांनी सगळ्यांनी पावले खेळायचे टाळ्या वाजवून अखियों में तू बस जा, अखियां में बंद कर लो, अखियों में तू बस जा, अखियां में बंद कर लो, पहले इन अखियों से बातें में जंग कर लो। हरे रामा
रे लड़ता है राम जी के कृपा से मैं बच जी राम जी रुद्राक्षाची ही पार्वती कोणाची गळ्यात माळा रुद्राक्षाची पार्वती कोणाची गळ्यात माळा रुद्राक्षाची पार्वती कोणाची गळ्यात माळा रुद्राक्षाची पार्वती कोणाची बोलिए शंकर भगवान की जय श्री शिव महापुराण की जय देवटाकेश्वर भगवान की जय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. भगवान शिवजींची कथा आपण सर्वजण अतिशय प्रेमाने आनंदाने उत्साहाने तन मन आणि धनाने श्रवण करीत आहोत. म्हणून भगवान भोले बाबा ही आपल्यावरती निश्चितच कृपा करणार आहे. कुणाकुणाला वाटतं भोले बाबांची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे? दादा विचार करून या उद्या.
अशा पद्धतीने अनेक मोठमोठ्या पाप्यांचाही उद्धार माझ्या भोलेबाबांच्या शिवकथेने झाला. आपण पापी नाहीत, परंतु म्हणून आपल्या काही पापांचा नाश होण्याची गरज नाही. मग शिवकथा कशासाठी ऐकावी? तर भोलेबाबांच्या धामाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. भोलेबाबांच्या चरणाजवळ आपल्याला जागा मिळाली पाहिजे. भगवान भोलेबाबा कधीतरी आपल्याला भेटतील अशी आशा आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे. भगवान भोलेबाबा निश्चितच मला एक ना एक दिवस भेट देतील असा विश्वास आपण भोलेबाबांवरती ठेवला पाहिजे. अशा भव्य नियोजनामध्ये अशी दिव्य कथा आपण श्रवण करीत आहोत. नियोजन कसं आहे? भव्य आहे. आणि कथा कशी आहे? दिव्य आहे. आणि आपण सर्व भगवान भोलेबाबांचे भक्त भोलेबाबांच्या कथेसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. पुढे सूतजी महाराजांनी प्रश्न केला कि हे व्यास जी, आप जो कथा बता रहे हो, आप हमें यह कथा बताइए कि इस भगवान भोले बाबा का जो शिवलिंग है उसका प्राकट्य कैसे हुआ? भगवान भोले बाबांच्या शिवलिंगाचं प्राकट्य कसं झालं त्याची कथा तुम्ही आम्हाला सांगा. आणि आता शौनकादी ऋषींना सूत महाराजांना व्यासजी सांगताय. एके दिवशी काय झालं? क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू नारायण शयन करत आहेत शेषशय्यावरती. आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबती. आणि त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. कुणाची? ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि ज्यावेळी ब्रह्माजींची उत्पत्ती झाली, ब्रह्माजींनी पाहिलं इकडे तिकडे. ब्रह्माजींना जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणीच दिसतंय, दुसरं काहीच दिसत नाही. त्यांनी पूर्वेला पाहिलं, पूर्वेलाही पाणीच आहे. पश्चिमेला पाहिलं, पश्चिमेलाही पाणीच आहे. मग दक्षिणेला पाहिलं, उत्तरेला पाहिलं, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य आणि वायव्य सर्व दिशेला पाहिलं, परंतु त्यांना कुणीच दिसत नाहीये. म्हणून त्यांच्या मनाला असा एक भ्रम झाला की या सृष्टीमध्ये केवळ आपणच एकमेव पुरुष आहोत. आपण या सृष्टीमध्ये सर्वात प्रथम पुरुष असलो पाहिजे. म्हणून त्यांना थोडा अभिमान झाला. कुणाला? ब्रह्माजींना. आणि ब्रह्माजींना अभिमान झाल्यानंतर ब्रह्माजी एवढ्या आनंदामध्ये आहेत, इकडे तिकडे पाहतायत ब्रह्माजी. आणि ब्रह्माजी पाहत असताना त्यांची नजर सहज खाली गेली. त्यांनी खाली वळून पाहिलं, खाली डोकावून पाहिलं. ब्रह्माजी. आणि त्यांनी खाली डोकावून पाहिलं तर कुणीतरी पुरुष झोपलेला आहे. त्यांना असं वाटलं मी पहिले पाहिलं तर कुणीच दिसलं नाही. मग याचा अर्थ हा जो कुणीतरी पुरुष झोपलेला आहे हा आत्ता असला पाहिजे, आत्ता आलेला असला पाहिजे. म्हणून ब्रह्माजी भगवान विष्णू जवळ गेले आणि भगवान विष्णूंना म्हणू लागले, हे वत्स उत्तिष्ठ, अरे बाळा उठ, मी तुझा पिता
मी तुझा बाप, मी तुझा पिताश्री, तुझा पिताश्री तुझ्या समोर असताना तू झोपलेला आहे. भगवान विष्णूंनी पाहिलं, अरे हा तर आत्ताच आपल्या नाभी कमलातून जन्म झाला याचा, आणि आपल्याला हा काय म्हणतोय, बेटा, अरे बेटा उठो, मैं आपका पिता हूं. कोण? भगवान विष्णू ब्रह्माजी समोरासमोर आहेत. भगवान विष्णू म्हणतात, अरे आपको कोई भ्रम हुआ है, मैं आपका पिता हूं, आपका जन्म मेरे नाभि कमल से हुआ है. कोण म्हणतायत? भगवान विष्णू. भगवान विष्णू उभे राहिले, आणि भगवान विष्णू उभे राहिल्यानंतर ब्रह्माजी आणि विष्णू मध्ये संवाद प्रारंभ झाला. संवाद प्रारंभ झाला. भगवान विष्णूजी आणि ब्रह्माजी मध्ये संवाद चालू आहे. ब्रह्माजी म्हणायचे की मी तुझा बाप, आणि विष्णू भगवंत म्हणायचे मी तुझा बाप. कुणी पुत्र म्हणून घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला असं वाटायचं की हा माझा मुलगाच आहे, कारण ते बाप बाप म्हणायला वेगळं वाटतं थोडं. प्रत्येकाला असं वाटायचं, भगवान विष्णूंना वाटायचं भगवान विष्णू खरं बोलत होते, कारण ब्रह्माजींचा जन्म भगवान विष्णूंच्या नाभी कमळातून झालेला आहे. आणि ब्रह्माजी म्हणायचे की नाही नाही, मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. ब्रह्माजी ऐकत नाही आणि भगवान विष्णूही ऐकत नाही. दोघांचं युद्ध प्रारंभ झालं, आणि युद्ध प्रारंभ झाल्यानंतर युद्ध एवढ्या भयानक स्थितीला गेलं. भगवान विष्णूंनी महेश्वर अस्त्राचा संधान केलं. भगवान विष्णूंनी महेश्वर अस्त्राचं संधान केल्यानंतर ब्रह्माजींनी ही पशुपत अस्त्राचं संधान केलं. दोघांमध्ये भयंकर युद्ध प्रारंभ झालं, आणि युद्ध प्रारंभ झाल्यानंतर सृष्टी डामाडोल करू लागली. सगळे देवता घाबरू लागले, चिंतेत आहेत सर्वजण. आता कसं होणार? भगवान शिवजी ध्यानस्थ होते. भगवान शिवजींपर्यंत ही बातमी पोहोचली, इकडे भयंकर असं युद्ध प्रारंभ आहे. आणि युद्ध प्रारंभ असताना त्या ठिकाणी एक अग्निस्तंभ प्रकट झाला. अग्निस्तंभ प्रकट झाल्यानंतर या दोघांनी युद्ध थांबवलं. युद्ध थांबवल्यानंतर ते दोघं हात खाली करा. ते दोघं विचार करू लागले, या सृष्टीमध्ये तर आपण दोघच होतो, मग हा तिसरा कुठून आला, नेमकं कोण आहे? म्हणून दोघेही विचार करू लागले. आणि विचार करत असताना तो जो अग्निस्तंभ आहे, आता ब्रह्माजींनी आणि विष्णू भगवंतांनी असा विचार केला की आपण काय करू, हे जे प्रकट झालेला अग्निस्तंभ आहे याचे आपण नेमकं टोक कुठपर्यंत आहे आणि खालचं टोक कुठपर्यंत आहे याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून दोघांमध्ये शर्यत लागली. मग काय केलं, शर्यत अशी लागली की जो सर्वात पहिले या अग्निस्तंभाचा ठाव घेईल तो पूजनीय असेल. दोघांची ही शर्यत प्रारंभ झाली. आणि शर्यत प्रारंभ झाल्यानंतर ब्रह्माजींनी हंस रूप परिधान केलं. हंस रूप धारण केलेले ब्रह्माजींनी आणि वरच्या दिशेला ब्रह्माजी निघाले. भगवान विष्णूंनी वराह रूप धारण केलं आणि पाताळाच्या दिशेने निघाले. भगवान विष्णू खूप खोलवर गेले, परंतु याचा काही ठाव ठिकाणा सापडत नाही. ब्रह्माजी वरच्या दिशेने गेले, भगवान विष्णू खालच्या दिशेने आले.
तरी सुद्धा काही ठाव सापडत नाही. भगवान विष्णूंना वाटलं आपण आता हरणार आहे, म्हणून भगवान विष्णू प्रामाणिकपणे हार मानून त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. परंतु जे ब्रह्माजी आहेत, ब्रह्माजी हंस रूप धारण केलेले ब्रह्माजी, भगवान शिवजी ज्यावेळी ध्यानाला बसले होते, भगवान शिवजींच्या मस्तकावरती केतकीचं पुष्प होतं. ज्यावेळी या दोघांचं युद्ध प्रारंभ झालं, भगवान शिवजींची समाधी भंग झाली आणि समाधी भंग झाल्यानंतर भगवान शिवजींचं शरीर हल्ल्या गेलं. शरीर हल्ल्यानंतर ते मस्तकावरील पुष्प खाली पडलं. पुष्प खाली पडत असताना ब्रह्माजी ज्यावेळेस वर जात होते, ब्रह्माजींची आणि त्या पुष्पाची भेट झाली. ब्रह्माजींची आणि त्या पुष्पाची भेट झाल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात, अरे बाबा तू कोण आहे? म्हणाले, मी कित्येक वर्षापासून खाली येतोय, मला माहित नाही. मी त्या भगवान शिवजींच्या डोक्यावरती होतो, कित्येक वर्षापासून खाली येतो. म्हणाले, त्या भगवान शिवजींचं टोक किती वर आहे? म्हणाले, मला सांगता येत नाही. ते भगवान शिवजींचं स्वरूप अगाध आहे, त्यांच्या स्वरूपाचा विचार करणं माझ्याच्याने शक्य नाही. ब्रह्माजी म्हणाले, तुझ्याच्याने शक्य नाही, परंतु माझं तू ऐकतो का? म्हणाले, काय? तू माझ्यासाठी एक वेळा खोटं बोलशील? केतकीचं पुष्प भगवान शिवजींच्या सानिध्यात राहणार. ते म्हणाला, बाबा खोटं बोलणं हा अपराध आहे. मी भगवान भोले बाबांचा सेवक आहे. भगवान भोले बाबांच्या सेवेमध्ये माझा नित्याने माझी सेवा भगवान भोले बाबांच्या चरणी असते. भगवान भोले बाबांची ज्या ज्या वेळी पूजा होते त्या त्यावेळी माझा समावेश भगवान भोले बाबांच्या सेवेमध्ये असतो. आणि मी जर खोटं बोललो तर भगवान भोले बाबांपासून मला दूर जावं लागेल. ब्रह्माजी म्हणाले, अरे तू चिंता करू नको, मी आहे ना. आणि बहुतेक लोक असंच फसवतात, अरे काय होतं, मी आहे ना, एक घोट काय होते ना, तसंच केतकीच्या पुष्पालाही ब्रह्माजींनी फसवलं. टेन्शन कशाला घेतो, मी आहे ना. आणि ब्रह्माजींवरती त्या केतकीच्या पुष्पाने विश्वास ठेवला. आणि ते केतकीचं पुष्प ज्या ठिकाणी भगवान विष्णू विराजमान आहेत त्या ठिकाणी आले. भगवान विष्णू त्या ठिकाणी आलेले पाहिल्यानंतर ब्रह्माजी म्हणाले, क्यों आपने ठाप लगा लिया? बोले नहीं नहीं, मैं तो हार गया. बोले मुझे पता था कि आप हार जाओगे. मैं कह रहा था कि आप मेरे पुत्र हो, लेकिन आप मानते कहाँ हो? मी सांगतोय मी तुमचा पिता आहे, मी तुमचा पिता आहे, मी तुमचा पिता आहे, तुम्ही ऐकायला तयार नाही. आणि तुम्ही दोघंही ऐकत नाहीत. म्हणून आता ब्रह्माजी म्हणाले, तुमच्याकडून जे शक्य झालं नाही ते मी केलंय शक्य. बघा जिंकलो की नाही? म्हणाले, काय सबूत आहे? त्यांनी केतकीच्या पुष्पाला समोर केलं आणि केतकीचं पुष्प आता बोलू लागलं. केतकीच्या पुष्पाला ब्रह्माजी म्हणतात, सांग मी आलो होतो की नाही भगवान शिवजींच्या ज्या मस्तकावरती कुठपर्यंत याचं टोक आहे ते पाहण्याकरता मी आलो होतो की नाही? ते केतकीचं पुष्प खोटं बोललं आणि त्याने हुकार दिला आणि भगवान विष्णूंनी हार मानली. हार मानल्यानंतर भगवान विष्णू ब्रह्माजींचं पूजन करण्याकरिता पुढे आले. आणि पूजन करण्याकरिता पुढे आल्यानंतर ज्या वेळेस भगवान विष्णू ब्रह्माजींचं पूजन करणार, ब्रह्माजींचं पूजन करण्याकरता भगवान विष्णू पुढे आलेले आहेत आणि पूजा करतायत ब्रह्माजींची. भगवान विष्णू ज्यावेळेस पूजा करत होते, भगवान शिवजींनी पाहिलं की माझ्या आराध्य या ब्रह्माची पूजा करतो आणि हा ब्रह्मा खोटा बोलून माझ्या आराध्याकडून पूजा करून घेतोय. भगवान शिवजींना राहवलं नाही. भगवान शिवजी त्या अग्निस्तंभातून प्रकट झाले आणि भगवान शिवजी क्रोधामध्ये असताना आपल्या भ्रुकुटीतून भैरव प्रकट केले आणि भैरव प्रकट केल्यानंतर ब्रह्माजींचं जे पंचमुख आहे, जे खोटं बोललं, त्या मुखाचा शिरच्छेद केला आणि त्या केतकीच्या पुष्पाला शाप दिला की आजपर्यंत तू माझ्या सेवेमध्ये तुझा समावेश होत होता, परंतु आजपासून माझ्या सेवेमध्ये तुला स्थान नसणार आहे. भगवान शिवजी
ब्रह्माजींनाही सांगतात की आजपासून तुमची या जगतामध्ये कुणीच पूजा करणार नाही. तुम्हाला लय पूजेची हौस आहे, तुम्ही माझ्या आराध्याकडून पूजा करून घेता, याच्यानंतर तुमची जगतामध्ये कुठेच पूजा होणार नाही. आणि आता केतकीचं पुष्प आणि ब्रह्माजी दोघेही भगवान शिवजींना शरण गेले. हे भोलेनाथ, हमसे बहुत बड़ी भूल हुई है, आप हमें क्षमा कीजिए. आमच्याकडनं खूप मोठी चुकी झालेली देवा. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, मी भगवान विष्णूंना ओळखू शकलो नाही. कृपया करून तुम्ही आम्हाला क्षमा करावी अशी आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो देवा. भगवान विष्णू म्हणाले भोले बाबांना की हे भोलेनाथ, इनको आप क्षमा कीजिए. भगवान शिवजी म्हणाले, नाथ, मला सांगितलं की तू जो खोटं बोललेलं आहेस, तुझा समावेश माझ्या पूजेमध्ये होणार नाही, परंतु इतर देवतांच्या पूजेमध्ये तुझा समावेश होईल, असं वरदान मी तुला देतो. ब्रह्माजींना सांगितलं की कुठेही यज्ञ असेल, कार्य असेल, त्याच्यामध्ये तुमचा भाग काढला जाईल, तुमचं पूजन प्रथम होईल. आणि भगवान विष्णूंना सांगितलं की आजपासून मी तुम्हाला या सृष्टीच्या पालनाचं कर्तव्य देत आहे. ब्रह्माजींना सांगितलं की तुम्ही या सृष्टीचा विस्तार करावा. भगवान विष्णूंना सांगितलं की तुम्ही या सृष्टीचं पालन करावं. आणि भगवान शिवजी म्हणाले, तुम्ही सृष्टीचा विस्तार करणार, तुम्ही सृष्टीचं पालन करणार आणि मी सृष्टीचा संहार करणार. आपण या प्रकारे सृष्टीचा समतोल राखो असं सांगितल्यानंतर आज भगवान भोले बाबांचं पूजन ब्रह्माजींनी आणि भगवान विष्णूंनी केलेलं आहे. ती तिथी कोणती? महाशिवरात्र. कोणती तिथी? महाशिवरात्र. या सृष्टीमध्ये सर्वात प्रथम ज्या दिवशी भगवान शिवजींच्या शिवलिंगाचं पूजन झालं तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. आपण या टीव्हीमुळे, सिरियलमुळे असं मानतो की शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोले बाबाचा आणि पार्वती मातेचा विवाह लागला, परंतु त्याची तिथी वेगळी आहे. शिव महापुराण कथेमध्ये ती तिथी येते, परंतु आज जर मी ती तिथी सांगितली तर तुम्ही पुन्हा लग्नाच्या दिवशी येणार नाही, मग आयरामध्ये गडबड होऊन जाईल. म्हणून ती तिथी जर ऐकायची असेल, कोणत्या तिथीला माझ्या भगवान भोले बाबांचा पार्वती मातेचा विवाह झाला, आपण भगवान भोले बाबांच्या लग्नाच्या दिवशी, विवाहाच्या दिवशी ऐकणार आहोत. परंतु शिवरात्रीचा महोत्सव आपण सर्वजण साजरा करतो. तो दिवस म्हणजे भगवान विष्णूंनी आणि ब्रह्माजींनी सर्वात प्रथम या सृष्टीमध्ये माझ्या भोले बाबांचं शिवलिंगाच्या रूपाने पूजन केलं, तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. आणि भगवान भोले बाबांनी सांगितलं आजपासून या दिवसाला शिवरात्र म्हणून ओळखल्या जाईल. जो कोणी या दिवशी उपवास करेल त्याला अनेक जन्मामध्ये माझी शिवभक्ती मिळेल. जो कोणी शिवरात्रीच्या दिवशी उपवास करेल त्याला वर्षभर सोमवार केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने उपवास करावा. शिवरात्रीचा उपवास कसा असतो? ज्याप्रमाणे एकादशीचा उपवास, त्याचप्रमाणे शिवरात्रीचा उपवास असतो. दिवसभर उपवास, दुसऱ्या दिवशी सुटतो. या पद्धतीने शिवरात्रीचा पर्वकाळ कधी प्रारंभ झाला, शिवलिंगाचं पूजन कधी झालं, त्याचं विवेचन आज आपण पाहिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी या शिवलिंगाचं पूजन झालं त्या शिवलिंगाला अरुणाचल शिवलिंग असं म्हणतात.
कोणतं शिवलिंग? अरुणाचल शिवलिंग. त्या अरुणाचल शिवलिंगाचं पूजन या सृष्टीमध्ये सर्वात प्रथम झालेलं आहे. अशा भोलेबाबांची दिव्य कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत. असंच नवनवीन माहिती आपण दररोज घेणार आहोत. जी माहिती कधी आपण ऐकलेली नसेल. माझा प्रयत्न हाच असेल की आपण मागच्या वर्षी जी कथा ऐकली ती कथा न ऐकता, कथा खूप आहे, 24,000 श्लोकाचा ग्रंथ आहे शिवमहापुराण. मग प्रयत्न असा असेल की मागच्या वर्षी जो कथाभाग आपण ऐकला त्या कथेला आपण थोडासा स्पर्श करत नवीन कथा काहीतरी ऐकावी आणि त्याच कथा आपण यावर्षी नवीन पद्धतीने ऐकणार आहोत.